तर मित्रांनो, पप्पांनी पार्सल मागवलेलं आहे, तर ते आलंय. तर मम्मी ओपनिंग करते बघा. काय मागवलंय हो? थांब ना, आता बघितल्यावर कळेल. सुप्रभात मित्रांनो, जय श्रीराम, जय हनुमान. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सकाळ आता चिवच्या डब्याची तयारी झाली आहे. मेथीची भाजी केली, ह्यांना चहा करून दिला, दूध तापायला ठेवलं, हे पितायत चहा. माऊ झोपलेली आहे, चिवची आंघोळ झाली. एक साहेब खोई करतोय झोक्यामध्ये, कारण आता मला आंघोळीला जायचं आहे ना. मला त्याचं चालू झालं चुळबुळ. आता आंघोळीला जाते मी पटकन, उशीर झालाय आज. कशी जिना चढती, चल ना. इतरती बघा, इतरती किती इतरती बघा. पुढं पकडून चढ ना, किंवा एकाच साईडला पकड, दोन साईडला नाही पकडायचं. या बाजूला पकड, ह्या बाजूला. हा, आणि इकडचा हात सोड, सोड इकडून हात. दोन्ही हात इकडे पकड, दोन्ही हात इकडे पकड ना. हा, आणि चढता. हा, असं चढायचं. हळू हळू चढ की जरा. तर मित्रांनो, कामं झाले. आता कुकर लावला होता आणि भात लावलेला. कुकर आणि भात, चपात्या केल्या. मावला करून दिली साखरेची चपाती. ताली दे ताली, ताली देते मला. आणि आता बघा, सर्व आवरले मी. कोकोला खायला देते. तर मित्रांनो, कोकोचं खाऊन पिऊन झालंय. हे बघा कशी बसली, इथं खाऊन पिऊन मस्त आराम करते. आता मला वरण फ्राय करायचंय, डाळ कुकरमधली. हे बघा, डाळ फ्राय करते, मी जेवते. वरण झालंय. माऊ आणि राघवसाठी साधं वरण, आमच्यासाठी तिखट वरण. तिला दिलंय बरं डाळ भात खायला. हे बघा, डाळ भात खाती आहे माऊ. मी पण वरण उकळतंय, जेवण घेते मी पण. मित्रांनो, माऊचं जेवण झालंय. आता माऊ पसरली खाऊन पोट भरून, आणि मी बसले जेवायला. आता मेथीची भाजी, वरण, चपाती जेवून घेते मी आता. नको, आता मी बघते. आता तू एवढ्या वेळ बघतीये ना सकाळपासून, आता मला बघू दे थोड्या वेळ. नाही, आता एक संपलं ना गाणं, ते म्हणीन तू, ते संपल्यावर तू बघ. आता मला बघू दे. मित्रांनो बघा, झोपते म्हटलं तर हा साहेब उठून गेला. आज लवकरच उठलोय, 1:45लाच. ना, लवकर उठलाय आज, पटकनच उठून गेला. 3, 3:15ला उठत असतो हा. बघा कसं बघते, टुक 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 टुक. बघा माऊच्या आणि राघवच्या गप्पा बघा गाईज. त्याला बोल ना आधी, दादूला बोल ना आपल्या आधी. माऊ, ए माऊ, दादूला. चिमणी. हे बघ, मी किती बटन दाबत आहे पण टीव्ही चालू होत नाही. बघ, हे बघ, होतच नाही. काही पण बघायला लागली आहे ही टीव्हीला ना, त्याच्यामुळे टीव्ही चालू होत नाही आजकाल. म्हण टीव्हीला सॉरी म्हण. कान पक मी का म्हणू, म्हणजे टीव्ही खराब केली ना तू, बंद झाली ना टीव्ही आता. मग आता तुला कान पकडून सॉरी म्हण टीव्हीला. इथं ये आणि कान पकड आणि सॉरी म्हण टीव्हीला. काय म्हणलं मी तुला? अय पोरी, टीव्ही चालू होणार नाही. माऊ बघा ना, झोपलेल्या पोराला उठवतीये. टीव्ही तर लागायला पाहिजे ना. तिने पहिले सॉरीच म्हणत नाही टीव्हीला कान पकडून. ती कान पकड आणि सॉरी म्हण टीव्हीला.
मी आता काहीच बघणार नाही, फक्त माझ्या बेरच बघन मग. म्हण नुसतं सॉरी टीव्ही पकड. बरं असंच म्हण. घे, हा घे म्हण, असंच म्हण. बरं ठीक आहे. हा झाली बघ. तर मित्रांनो, पप्पांनी पार्सल मागवलेलं आहे, तर ते आलंय, तर मम्मी ओपनिंग करते बघा. काय मागवलंय हो? थांब ना, आता बघितल्यावर कळेल. पोरगं उठून गेलं. पटकन उघड. हे लोक पण इतकं पॅक करून ठेवतात ना. एक टेप, साधा टेप नाही लावतो त्यांना. ओ क्यूब आहे ह्याच्यात. थांब मला. अरे वा, मिरर क्यूब आहे हे. येत तरी का तुला? मला घेईन मम्मी. अजून कुणालाच येत नाही हे क्यूब. तेच बघत आहे. आडवं तिडवं कुठं पण उघडतं चिवते. मिरर क्यूब आहे. म्हणजे कसं? हे असं अयो, असं कसं पण उघडतं ते खेळणाऱ्यालाच येतं. नो म्हंटल स्वयंपाक करून घ्यावं. हा झोपलाय तर कशाचा झोपतो बघा. उठलं साहेब. फक्त कुकर लावला बघा. कुकर लावून मावला एक चपाती चारली मी आणि हा उठला. आता कसा स्वयंपाक करावा. हा झोपतो त्या टायमिंगला मी एक स्वयंपाक करत असते. कशाचं आता उठून बसलाय बघा. आता 18, 19 कसं बघते बघा. 21, 22 रुपये. माहित नाही. तर मित्रांनो, राघवला खोकला खूप झाला होता, तो खूप रडत होता, तर त्याच्यामुळे आत्ता औषध त्याला दिलंय मी. हे औषध पाजलं की लगेच त्याने उलटी केली. मग उलटी केल्यामुळं जरा त्याचा कफ बाहेर निघाला. कफ जसा म्हणजे सर्व उलटीने बाहेर पडून गेला ना त्याच्यामुळे त्याला जरा रिलीफ झालं. म्हणजे त्याचा आवाजच मोकळा झाला. त्याचा सकाळपासून घसा जाम होता, त्याचा आवाज मोकळा झाला त्याचा. आणि आता हे लिओलिन